मराठा समाजाला महापौर पद न दिल्याच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं मूक आंदोलन करण्यात आलं। मराठा समाजावर झालेल्या राजकीय अन्यायाच्या विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री जयकुमार गोरे आणि भाजपच्या स्थानिक मराठा द्वेषी लोकांच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं मूक आंदोलन करण्यात आलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री जयकुमार गोरे आणि सोलापूर शहरातील भाजपमधील प्रमुख लोकांनी मराठा समाजावर जो राजकीय अन्याय केला आहे, त्यानंतर आता तुम्ही मराठा समाजाला राजकीय न्याय देण्याची भूमिका घ्यावी, अन्यथा ज्या आंदोलनाची सुरुवात झाली आहे त्याचा वणवा संपूर्ण महाराष्ट्रात दिसेल, असा इशारा मराठा आंदोलक तथा मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक राम जाधव यांनी दिला। सोलापूर महापौर निवडीवरून भाजपच्या लोकांनी मराठा समाजावर राजकीय तिथं अन्याय केलेला आहे। त्या विरोधात गेल्या 15 दिवसापासून आम्ही सोलापूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रक्ताने पत्र तिथं लिहिलेलं आहे। त्या विरोधात आम्ही मुंडन आंदोलन केलेलं आहे आणि आज आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरेजी आणि सोलापूर शहरातील स्थानिक भाजप विरोधी लोकांच्या विरोधात आज आम्ही मूक आंदोलन केलेलं आहे। गेल्या 32 वर्षापासून सर्व राजकीय पक्षांनी प्रत्येक समाजाला महापौर करून तिथं संधी दिलेली आहे। 1993 नंतर आज 32-33 वर्ष झालं मराठा समाजावर तिथं राजकीय अन्याय झालेला आहे। यंदा सर्वसाधारणसाठी जागा असताना भाजपच्या ह्या देशी लोकांनी तिथं ओबीसीचा महापौर करून मराठा समाजावर तिथं राजकीय तिथं अन्याय केलेला आहे। मी आपल्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगतो की लोकसभेला मराठा समाजाने मतपेटीतून तुम्हाला महाराष्ट्रात उत्तर दिलेलं आहे। विधानसभेला मराठा समाज तुमच्या सोबत होता म्हणून तुम्ही सत्तेत आलेला आहे। ज्या सोलापूर शहरामध्ये महापौर निवडीनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची तिथं निवडणूक होती, स्थानिक जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख असतील, पालकमंत्री असतील, यांनी 55+ तिथं जिल्हा परिषदला तिथं त्यांनी स्वप्न पाहिले होते, पण महापौर निवडीचा फटका सुद्धा त्यांना ग्रामीण भागात तिथं बसलेला आहे। 38 जागा तिथं फक्त तिथं आलेल्या आहेत। जे त्यांचं स्वप्न होतं 55+, ते तिथं त्यांचं पूर्ण झालेलं नाही। जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, प्रदेशाध्यक्ष असतील, त्यांनी मराठा समाजाला राजकीय जे अन्याय झालेला सोलापूर शहरात तिथं योग्य न्याय द्यावा, अन्यथा येणाऱ्या काळात सोलापूरसह महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात, शहरात तुम्हाला हे आंदोलनाचा वणवा तिथं दिसेल। यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा संपर्क प्रमुख शत्रुघ्न माने, डोणगावचे उपसरपंच रमेश पाटील, युवराज पाटील, बंटी सोनके, शिरीष सुरवसे, नंदू घाडगे, तुळशीदास शिंदे, राहुल जाधव, किरण क्षीरसागर, अक्षय गुंड, मारुती सुरवसे, ओंकार धावणे, राज सरडे, प्रतीक जाधव, रोहन अवताडे, माऊली चटके, विरेश कलशेट्टी, अक्षय पांडे आदी उपस्थित होते।